विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती आहे। मात्र असं असलं तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार सतीश चव्हाण उभा राहणार आहेत अशी चर्चा आपल्यासोबत सतीश चव्हाण आहे। काय वस्तुस्थिती आहे? काय झालंय, मागच्या 2-2.5 वर्षापासून मी काम करतो या मतदारसंघात सुद्धा अस्वस्थता आहे। जसा म्हणावा तसा विकास या मतदारसंघाचा झाला नाही आणि त्याच वेळेस कार्यकर्त्यांची सुद्धा खूप घुसमट होते मागच्या 15 वर्षापासून। त्यामुळे मी काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आता लोकांना बदल अपेक्षित आहे, म्हणून मी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। बरं, पण तुमची युती आहे, तुम्ही राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र आहे? नाही, असं नाही, आता तसं राहिलं नाही। आता सर्वेचा जमाना आहे, थोडंफार कमी जास्त होईल, पण जनता ज्याला पसंती देते त्याचं सर्वेमध्ये नाव येतं आणि सर्वेमध्ये ज्याचं नाव आलं त्याला पक्ष किंवा ती आघाडी उमेदवार देते, असं सध्या चालू आहे। त्यामुळे मला लढावं तर लागेल, त्यामुळे सर्वेमध्ये पण मी पुढे येईल असं वाटतं। तुम्ही सर्वे करून तिकीट ठरवावं असं तुमची इच्छा आहे दोन्ही पक्षश्रेष्ठी? नाही, असं नाही, मला लढायचंच आहे। म्हणजे मला आता सर्वेचे सुद्धा अंदाज चुकू शकतात, त्यांच्या बाजूने किंवा आमच्या बाजूने, पण लढणं मला क्रमप्राप्त आहे। कार्यकर्त्यांचा भयंकर आग्रह आहे माझ्या मागे। बरं, पण सगळे कार्यालय आम्ही बघितले, आजही तुमच्या कार्यालयात तिघांचा पण फोटो आहे। वेळ प्रसंगी काही बदल नाही, तसं नाही। हे शेवटी शरद पवार साहेब आमचे दैवत आहेत, अजितदादा आमचे नेते आहेत निसंशय, त्यामुळं पवार घराण्याशी आमचं नातं कधी तुटणार नाही। बरं, तिकीट जर मिळालं नाही राष्ट्रवादीचं तर? नाही, बघू, आता तो त्यावेळेसचा प्रश्न आहे, त्यावेळेस मी बोलेल आपल्याला। थँक्यू। हे होते सतीश चव्हाण आणि आपण पाहिलं तर त्यांनी निवडणूक लढवण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि साहजिकच आता गंगापूर मतदारसंघातून वेळ आली तर भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशा प्रकारची लढतसुद्धा होणार नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।